हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज आहे पौष महिन्यातील पहिलाच रविवार आणि तुम्हा सर्वांना पौष महिन्यातल्या रविवारचे खूप सारे शुभेच्छा. कोण कोण हे रविवार करते, कुठल्या कुठल्या भागांमध्ये करतात, नक्कीच कमेंट करून सांगा बरं का. आमच्याकडे करतात दरवर्षीप्रमाणे. मी इकडे सूर्यनारायणाची पूजा टेरेसला मांडलेली आहे. जिथे आपल्याला सकाळी सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन होतं त्या ठिकाणी पूजा मांडली जाते. बागेमध्ये आमच्या सकाळी सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन होत नाही, त्यामुळे मी टेरेसलाच पूजा मांडत असते. आणि संध्याकाळी सूर्य मावळायच्या अगोदरच ही पूजा काढून घेतात. तर इकडे बघू शकता छान अशी सूर्यनारायणाची पूजा प्रतिमा काढून घेतली. त्याचबरोबर इकडं गणपतीची स्थापना केली, कलशाची स्थापना केली आणि अशा पद्धतीने सूर्यनारायणाची पूजा मांडून घेतली. त्याचबरोबर थोडासा उशीर झाला होता, म्हणजे 8 वाजले होते. इकडे तुम्हाला सूर्यदेवता उगवलेले आहेत त्यांचं पण दर्शन देते आणि अशी केलेली आहे मी पूजा. त्यानंतर सूर्यनारायणाला जल अर्पण करून घ्यायचं. जल अर्पण करत असताना त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षता टाकायची आणि तांब्या भरून पाणी घ्यायचं, सूर्याला अर्पण करायचं. त्याचबरोबर इकडे धूप दीप दाखवायचं आणि अशा पद्धतीने सूर्यनारायणाची पूजा करायची. तर दरवर्षी मी अशा पद्धतीने टेरेसला पूजा मांडत असते, कारण टेरेसला प्रॉपर पूजा मांडता येते सूर्याची व्यवस्थित. आणि आता कसं आहे बघा, सूर्यनारायणाला मी जल अर्पण केलेलं आहे ना, तर ते टेरेसला असल्यामुळे मी असं खालीच हे केलं, कारण ते वाळून जातं, पायदळी येत नाही. आणि जर आपल्याला बागेमध्ये असेल तर बागेमध्ये सुद्धा फुलाच्या झाडांच्या ह्याच्यात जल अर्पण करू शकतो आपण. आणि जर पायदळी येत असेल तर एखादी बकेट लावावी आणि सूर्यनारायणाला जल अर्पण करावे. त्यानंतर सुंदर अशी दारामध्ये रांगोळी काढून घेतली आणि सूर्याचीच आज दारामध्ये सुद्धा प्रतिमा काढली. अगदी छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि छान अशी उंबरापूजनसुद्धा करून घेतलं. सकाळी सकाळी कामाची घाई गडबड होते. आज थोडासा वेळ वरतीच टेरेसला गेला, त्यामुळे रांगोळी काढायला सुद्धा उशीर झाला. आणि खरं तर ही पूजा खूप लवकर करतात. ज्यावेळेस सूर्यनारायणाचं दर्शन होतं, म्हणजे सूर्यनारायण उगवले ही पूजा केली जाते. आम्ही लहान असताना बघा सूर्यनारायण उगवायच्या आत आमच्या आंघोळ्या वगैरे उरकून आम्ही टेरेसला, म्हणजे आमच्या आईच्या तिकडं माळवदाचं घर होतं, वरती पूजा मांडायचं अशा पद्धतीनं. तर लहानपणीची आठवण पण आली आणि खूप छान वाटतं. लहानपणापासून मी हे रविवार करते. इकडे देवपूजा पण करून घेतली. देवपूजा पण छान झाली. पण आज देवपूजेला देवांना फुलं व्हायची राहिली. समर्थ जायचा गडबड होती, त्यामुळे फुलं राहिली व्हायची. त्यानंतर सगळी कामं वगैरे केली, घरातली सगळी कामं आवरली. त्यानंतर घेतलेलं आहे बघा इकडे फराळ करायला. तर फराळ काय करते मी, तर असं खिचडी वगैरे करत नाही. ह्यावेळेस तळलाय नायलन शाबू आणि दूध केळीचं शिकरण बनवले. खिचडी मी काही खात नाही उपवासाला. आणि आज पहिल्यांदाच हे नायलन शाबूसुद्धा तळलाय, कारण मला जास्त तेलकट पण आवडत नाही, डोकं दुखतं दिवसभर. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.